नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळालेला असला तरी बाजाराला हवी तशी उभारी अजूनही मिळालेली दिसत नाहीये. त्याची नेमकी कारणं काय आहेत हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्या सोमवारी बाजारात फारशी उभारी दिसली नाही. सुरुवातीला कोसळलेल्या शेअर बाजार लंच ब्रेकच्या आधी चांगला सावरला आणि दुपारी बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी शनिवारच्या तुलनेत 125 अंकांनी घसरून तर सेन्सेक्स 319 अंकांनी घसरून बंद झाला. सरकारी कंपन्यांचे शेअर आज घसरलेले पाहायला मिळाले. रेल्वेच्या खर्चामध्ये कपात झाल्यानं बाजार नाराज असल्याची चर्चा आहे. आरव्हीएनएल IRFC मध्ये आज लक्षणीय विक्री दिसली. जागतिक बाजारातल्या विक्रीचा परिणाम आज भारतीय इंधन वितरण कंपन्यांवरही दिसला. HPCL 6% तर ONGC 3.5% घसरलेला पाहायला मिळालेला. अर्थसंकल्पातून अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्यानं आता बाजाराचे डोळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याकडे लागलेले. बँकेनं व्याज दरात किमान 0.5% कपात करावी अशी बाजाराची अपेक्षा आहे. रुपयाच्या तुलनेमध्ये आज डॉलरच्या भावाने 87 रुपयांची मर्यादा ओलांडली. दररोज नवे नीचांक नोंदवणारा रुपया आज जवळपास 42 पैसे घसरला. एका डॉलरचा भाव 87 रुपये 2 पैशांवर जाऊन पोहोचलेला आहे. जेफ्रीज या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीनं अदानी पॉवर सोल्युशन या कंपनीला बाय रेटिंग दिलेलं आहे. पुढील काळात अदानी पॉवरचा शेअर 30% वधारेल असा अंदाज जेफ्रीजनं वर्तवलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा शब्द खरा केला. अमेरिकेनं चीनवर 10%, कॅनडावर 25% आणि मेक्सिकोवर 25% अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अमेरिकेत या 3 देशातून येणाऱ्या वस्तू महाग होणार आहेत. अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काला उत्तर देण्यासाठी कॅनडानं देखील अमेरिकन मालावर 25% अतिरिक्त आयात शुल्क लादलेलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये शुल्क युद्ध सुरू झालेलं आहे. चीन, कॅनडा आणि मेक्सिको नंतर ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर देखील आयात शुल्क लावण्याचा विचार करत असल्याचं म्हटलेलं आहे. तसं झालं तर जगभरात शुल्क युद्ध भडकण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे येत्या शुक्रवारी म्हणजे 6 फेब्रुवारीला अर्थमंत्री नवा आयकर कायदा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने विधेयक मांडणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या नव्या कर प्रणालीतील बदल याच विधेयकातून कायद्याचं रूप घेणार आहे. विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाईल. चालू अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणि 1 एप्रिलच्या आधी विधेयक मंजूर करावं लागणार आहे. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असला तरी आज त्याचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटलेले दिसले नाहीत. सेन्सेक्स आणि निफ्टी आजही पडलेले होते. सरकारी कंपन्यांचे शेअर प्रामुख्याने विक्री करणाऱ्यांच्या टार्गेटवर होते. या पडझडीची कारणं काय आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी रजिस्टर्ड कन्सिलिएटर आणि ट्रेनर उदय तारदाळकर. सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न की आपल्या बजेटवर बाजाराकडून सकारात्मक परिणाम का दिसला नाही असं तुम्हाला वाटतंय? एक तर आता सध्याचा बाजाराचा जो कल आहे हा भारतापेक्षा भारताबाहेर ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यावरती आहे. आणि आपण म्हणतो की ग्लोबलायझेशन झालं तर ग्लोबलायझेशनचा परिणाम भारतावर नक्कीच होणार आहे. आणि पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी सुद्धा जेव्हा आपल्याकडे बजेट सादर झालं तेव्हा आपण बघितलं की बाजाराने काही अंशाने उसळी घेतली, पुन्हा प्रॉफिट बुकिंग झालं, परत खाली आला आणि हे चालूच राहिलं. एक तर एवढ्या मोठ्या प्रकारची आपण जर बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की एक अनरिझनेबल मध्ये सातत्य दिसतंय आपल्याकडे. कारण अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांनी धडाड्याने काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचा हा परिणाम सगळीकडे घडतोय. आपलंच मार्केट काय, बाहेरची मार्केट आजच्या तुम्ही कम्पेअर केलं तर 1.5% 1% अशी कोसळली. आणि व्यापार युद्ध सुरू आहे, मोठं घणाघात व्यापार युद्ध सुरू आहे आणि त्याचाच परिणाम इकडे दिसतो. त्यामुळे जेव्हा एवढी अनिश्चितता असते तेव्हा मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट बुकिंग होते. आणि अजूनही जर आपण बघितलं तर निदान
2 ते 2.5 महिने आपल्याला असं दिसेल, कारण अजून धोरणात्मकरित्या कुठला देश काय निर्णय घेईल, तो युरोपियन युनियन असेल, चायना असेल किंवा रशिया असेल किंवा मेक्सिको असेल, याचा अजून कोणालाही अंदाज येत नाहीये. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये अजून सुद्धा एक गोष्ट म्हणजे जो क्रूडचा भाव आहे, हा क्रूडचा भाव खाली आणण्यामध्ये ट्रम्प सरकारला इंटरेस्ट आहे, पण त्याच्यामध्ये भारताचा फायदा होईल. पण एकूण जो डिमांड सप्लाय याचा जर विचार केला तर त्यात कितपत काय फरक पडेल हे आता सांगणं कठीण आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती एवढी अनिश्चितता आहे की त्यामुळे हे सगळी पडझड घडते आणि त्यामुळे मला वाटतं हा गुंतवणूकदार जो आहे तो सावध पवित्रा घेतो. तर आपण जर आज बाजाराकडे नजर टाकली तर अर्थसंकल्पाच्या आधी सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये बऱ्यापैकी तेजी बघायला मिळत होती. आज शनिवार आजचा दिवस आणि जर पूर्ण मार्केट बघितलं तर हा सगळा प्रॉफिट बाजारानं गमावलेला दिसतोय. तर हे नेमकं काय घडतंय, याच्या मागची कारणं काय आहेत? परत मला एकच सांगू शकतो की मी कुठल्याही स्पेसिफिक कंपनीबद्दल बोलू शकत नाही, मला काही माझी बंधन आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की पंतप्रधानांनी सांगितलं होतं की सगळ्या PSU बँका आता चांगलं काम करतायत आणि PSU बँका तर असू देत, त्याशिवाय आपण बघितलं तर इतर PSU ज्या कंपन्या आहेत, मग त्या डिफेन्स सेक्टर मधल्या असू किंवा अन्य पण असू देत, मी तर म्हणतो की न भूतो न भविष्यती असा लाभांश हा सरकारला मिळतोय या PSU कंपन्यांकडून. त्याचंच एक तुम्ही जर द्योतक बघितलं तर ह्या बजेटमध्ये जे आपण म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंटचं जे टार्गेट आहे अगदी ते किरकोळ आहे आणि रिझर्व्ह बँकेकडून पण चांगला लाभांश हा सरकारला मिळत असतो. तर त्या पार्श्वभूमीवरती सरकारने ह्याचा जर विचार केला तर काहीच टार्गेट दिलं नाही. म्हणजे सरकारी कंपन्यांच्या परफॉर्मन्स मध्ये मला वाटत नाही की कुठे काही खोट असू शकेल येत्या काळामध्ये. पण जी आपण एक निगेटिव्हिटी म्हणतो तर एक अशी पण एक धारणा झाली की सरकारने जो कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च केला तो खूप कमी केला, अशी एक बाजारामध्ये त्याची धारणा झाली आहे. अगदी म्हणजे आकडेवारी जर सांगायचं झालं तर सरकारने 11,111 कोटी एवढे खर्च करणार या वर्षात सांगितलं होतं. आता जर रिवाइज टार्गेट प्रमाणे जे एक्सपेंडिचर सेक्रेटरी आहेत त्यांनी ह्या बजेटच्या नंतर जेव्हा त्यांची मुलाखत झाली तेव्हा एकतर ह्या बजेटमध्ये 10,18,000 करोड तर नक्कीच खर्च होणार एवढं सांगितलं. पण त्यांनी ह्याबरोबर हे पण सांगितलं की येत्या वर्षामध्ये जवळजवळ 17% याच्यामध्ये वाढ घडणार आहे. म्हणजे 10.18 लाखच्या पेक्षा जास्ती 10% तर होणारच आहे, शिवाय 60% जास्ती सरकार राज्य सरकारला आणि युनियन टेरिटरीला जो शेअर देतो तो आहे. आणि ही 10.18% जी आता तरी आकडेवारी सांगितली त्याच्यापेक्षा पण जास्त खर्च होऊ शकतो. याचा अर्थ आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये भांडवली खर्च हा सर्वोच्च असणार आहे हा 2024-25च्या बजेटमध्ये, आणि तो असाच पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे. ह्यामध्ये जर विचार केला तर मला वाटत नाही की ह्या सरकारी कंपन्यांचा परफॉर्मन्स कुठे कमी होईल. अर्थात म्हणजे जो असं म्हणतात की इट इज इझी टू नो द मार्केट, की मार्केट समजणं सगळंच सोपं आहे. तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट पाहिजे की मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, आणि मार्केटचं सेंटिमेंट काय आहे हे आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. आणि त्याचमुळे ही अनिश्चितता आपल्याला दिसते. ओके सर, आपण जर व्यापक दृष्टीतनं बघितलं तर कुठली सेक्टर्स ही अर्थसंकल्पानंतर तेजीत येण्याची शक्यता वाटते? कारण सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर कोणत्या सेक्टरमध्ये फायदा होऊ शकतो याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन कराल? बघा, भारताचा हा फोकस नेहमीच राहिलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरवरती. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसे खर्च होतच राहणार. मग ते वंदे भारत असेल, म्हणजे रेल्वे असेल, किंवा एकूणच जर विचार केला तर रस्ते बांधणी. त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये ह्या सगळ्या कंपन्यांना आता रस्ते बांधणी म्हणतात तर सिमेंट लागतं, स्टील लागतं, तर याच्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आणि म्हणजे एकूण जर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शिवाय मोठ्या प्रमाणावरती आपला जो फोकस आहे तो आहे आता सध्या एज्युकेशनवरती. आणि जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याप्रमाणे स्किल डेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणावरती होत आहे. अगदी प्रायमरी सेक्टर पासून आपण आता नव्या एज्युकेशन पॉलिसीकडे वळलेलो आहोत. त्यामुळे तिकडे अंगणवाडीच्या महिलांना सुद्धा आपण ट्रेनिंग देणार आहोत. म्हणजे जो सर्वांगीण विकास आपण म्हणतो त्याचा हा द्योतक ह्याच्यात दिसतच आहे.
आणि तसं म्हटलं तर आता तुम्ही PSU बँका घ्याल तर PSU बँकांनी मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना प्रॉफिट दिलं गेलं 1 ते 1.5 वर्षात, आणि सगळ्यात त्यांची आता जी NPAs आहेत म्हणजे जी बुडीत कर्ज आहेत ती निच्चांकावरती आहेत. आणि ह्या पुढे मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिली जातील, अर्थात त्या म्हणजे सरकारी नियमानुसार ज्याला आपण म्हणतो प्रायोरिटी लेंडिंग मध्ये जातील, अर्थातच शेतकऱ्यांना जातील. त्यामुळे तिथे सुद्धा बघितलं तर सरकार जे ह्या वर्षी बॉरोईंग करणार आहे ते पण साधारण 10.5 ते 11 लाख करोडच्या आसपास आहे या सगळ्या मेळ बसवायला. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने आर्थिक शिस्त खूप मोठ्या प्रमाणावरती बाळगली आहे. मागच्या वर्षी एकूण आपल्या GDPच्या 4.9% तूट असणार असं सांगितलं होतं. ही शिस्त जागतिक बाजारासाठी खूप महत्वाची असते आणि ह्या वर्षी ती आपण 4.9च्या ऐवजी 4.8 करणार आहोत. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्याला जो GST मिळतो तो वस्तू आणि सेवा करामधून आपल्याला एक समाधानकारक कर संकलन होत आहे आणि ते असंच पुढे चालू राहील असं मला वाटतं. सरकारला नक्कीच या बाबतीत आत्मविश्वास आहे. त्यामुळे सरकार तसंच काम करत राहणार आहे आणि जर सरकारला GST मधून व्यवस्थित जर पैसे मिळत असतील तर मला वाटतं निवेशकांना कळलं पाहिजे की आपण नक्की कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावे, अर्थात त्यासाठी संयम हा बाळगणं अत्यंत जरुरीचं आहे. ओके, तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्ही त्याचा जो अभ्यास केलाय, तुम्हाला जे आकलन झालेलं आहे त्यानुसार हा अर्थसंकल्प तुमच्या मते कसा आहे आणि त्यामधनं नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या? तुमचा प्रश्न ऐकून आला तर परत सांगा. अर्थसंकल्पाचं तुमच्या दृष्टीने तुम्ही आकलन केलं असता सर्वसामान्यांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पातनं सर्वसामान्य माणसाला काय मिळालेलं आहे? अर्थात सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे आपण सगळ्या वर्तमानपत्रातून हेडलाईन्स बघितली की सगळीकडेच 12 लाखापर्यंतची सूट दिली, त्याचा गवगवा चालू आहे. एक महत्वाची गोष्ट आपण याच्यात लक्षात घेतली पाहिजे की भारताला नेहमी कन्झम्पशन इकॉनॉमी म्हणतात आणि आजच्या घडीला जे 3.5 करोड जे कर भरतात, म्हणजे रिटर्न फाईल करणारे वेगळे संकलन, पण ऍक्च्युअल जे भरतात, तर ह्या सगळ्या जी 12 लाखापर्यंत जी तूट दिली गेली आहे त्याचा किमान फायदा हा 1 कोटी लोकांना होणार आहे, ज्याद्वारे निदान 1 लाख करोड एवढे पैसे हे लोकांकडे खर्चाला असणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपल्याकडे खर्चाला पैसे येतात तेव्हा त्याचा विनियोग कसा होईल, तर त्याचा विनियोग हा 3 प्रकारे होऊ शकतो. पहिली गोष्ट आहे की तो खर्च होईल. तो खर्च होईल म्हणजे नक्की काय होईल, तर आपल्या जो माणूस खर्च करतो तो बेसिकली ज्या FMCG सेक्टर जे आहेत त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणावरती खर्च होऊ शकतो. म्हणजे जो सामान्य माणूस असेल किंवा मध्यम वर्ग असेल, कोणी असेल, त्या FMCG सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारामध्ये त्यांचा खर्च होईल. म्हणजे त्यासाठी दोन्ही ठिकाणचे जे आपले कन्झम्पशन करणारे आहेत, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागात, तर तिथे पण त्याचा परिणाम काय होईल, तर GST संकलन वाढेल, कारण अर्थातच या कंपन्यांचा सेल वाढेल. दुसरी गोष्ट, समजा हे पैसे त्यांनी सेव्ह केले तर आपला देश हा नेहमीच असं समजलं जातं की वी आर नेशन ऑफ सेव्हर्स. आपण नेहमी बचत करतो मोठ्या प्रमाणावरती, जी काही 1-2 वर्षामध्ये खाली येत आली होती, कमी होत आली होती. बट जर तुम्ही सेव्हिंग केलं तर ते सेव्हिंग आणि ते फक्त तुमच्या बँकेतच समजा राहील, किंवा तुम्ही फिक्स डिपॉझिट घेतलं तर जिकडे जिकडे तुम्ही सेव्हिंग कराल किंवा पोस्ट खात्यामध्ये तुम्ही हे पैसे राहिले तर त्या माध्यमातून हे पैसे पुन्हा इन्व्हेस्ट होतील. ही इकॉनॉमीमध्येच हे पैसे येतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आताच्या घडीला तर आपल्याला माहिती की SIPच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे गुंतवणूक होते. जी गुंतवणूक आपल्याकडे 1 वर्षामध्ये व्हायची साधारण 10 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षा दुप्पट आता महिन्याला होते. 25,000-26,000 करोड एवढी SIPच्या माध्यमातून दर महिन्याला आपल्याकडे गुंतवणूक होते. म्हणजे डायरेक्ट जी गुंतवणूक होईल या सगळ्या आपल्या गुंतवणूकदाराकडून, मग ती शेअर मार्केटमध्ये असेल, ती म्युच्युअल फंड मध्ये असू शकते, कुठेही असू शकते, किंवा बॉन्ड्स मध्ये असू शकते, तर तिकडे सुद्धा हा ओघ येईल. म्हणजे तिन्ही ठिकाणी हे पैसे जाऊ शकतात. आणि त्या जी आपण म्हणतो की आपल्या इकॉनॉमीला एक मोठ्या प्रकारची जी कलाटणी पाहिजे ती या पैशातून येऊ शकते. आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसेल की एकूण कर संकलन वाढेल. त्याच जोडीला आपण अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आता ह्या वर्षाचे म्हणजे कॅलेंडर वर्षाचे 2 महिने आधीच गेलेले आहे, पण 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन अहवाल हा लागू होणार आहे.
आणि त्यामध्ये सुद्धा सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक इन्कम मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता आहे, जे आजच्या घडीला 18,000 आहे आणि तिथून सुद्धा अपेक्षा आहे. म्हणजे खर्च हा होणार आहे या सगळ्या जणांचा, तो इन्व्हेस्ट पण होऊ शकतो आणि या सगळ्या माध्यमातून एकूणच आपल्या या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रकारची उभारी मिळू शकते. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं आपण ह्या पुढे आपली इकॉनॉमी कशी बिहेव करेल हे बघणं गरजेचं. ओके सर, मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता आणि बचत आणि गुंतवणूक याचे पॅटर्न आता येत्या काळात काही बदलताना दिसतील का, ते कसे असायला पाहिजे हे तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं केलंय. चीन, कॅनडा आणि मेक्सिको तिन्ही देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर कर वाढवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. कॅनडा आणि मेक्सिकोनं देखील अमेरिकेतील मालावर तितकंच आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रत्यक्ष युद्धाऐवजी जगामध्ये टॅरिफ वॉर सुरू होताना दिसतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा आणखी एक शब्द खरा केलाय. चीन, कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू केलंय. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे चीनी मालावरील आयात शुल्कात 10%, कॅनडाच्या मालावरील आयात शुल्कात 25%, तर मेक्सिकोवरील आयात शुल्कात 25% वाढ करण्यात आली आहे. शिवाय इतर गोष्टी आणि इतर देशांवरही अतिरिक्त आयात शुल्क लावण्यात येईल असं सुतोवाच ट्रम्प यांनी यावेळी केलंय. नाही, हा निर्णय पूर्णपणे आर्थिक दृष्टीने घेण्यात आला आहे. या तिन्ही देशांची मोठी व्यापारी तूट आहे, त्यामुळे ती व्यापारी तूट भरून काढण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. एवढंच नाही, जिथे जिथे आमची व्यापारी तूट आहे त्या ठिकाणी आम्ही असे आयात शुल्क वाढवू. ट्रम्प यांनी आयात कर वाढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडोनी अमेरिकन मालावर तेवढाच अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला. तिकडे मेक्सिकोनंही अमेरिकन मालावर शुल्क लावत जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. अमेरिकेनं लावलेल्या करांचा जसा आम्हाला फटका बसणार आहे तसाच आमच्या प्रतिसादाचा त्यांनाही फटका बसणार आहे. आमच्या प्रतिसादानं अमेरिकेत रोज वापराच्या गोष्टी महाग होणार आहेत. फळभाज्या, बियर, परफ्यूम, कपडे, बूट अशा सगळ्या वस्तू महाग होतील. घरगुती वापराच्या वस्तू, फर्निचर, क्रीडा साहित्य असं सगळं काही मागणार आहे. आम्ही काही अमेरिकन राज्यांमधून येणाऱ्या मालावर सूट देण्याचा विचार करतोय, पण या कठीण काळात कॅनडाची जनता खंबीरपणे उभी राहील याची मला खात्री आहे. जगातला सगळ्यात चांगला शेजारी म्हणून आमचा लौकिक कायम राहील याची मला खात्री आहे. आम्हाला अमेरिकेच्या निर्णयाची चिंता नाही, हे मी कालच स्पष्ट केलंय. मेक्सिकोची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि मेक्सिकोची जनता आमचा देश पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहील याची मला खात्री आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानं अकारण टॅरिफ वॉर सुरू होईल आणि त्याचा फटका जगभरातील ग्राहकांनाच बसेल असं मत चीनी वंशाचे अर्थतज्ञ व्यक्त करतायत. या अशा टॅरिफ वॉरमध्ये कुणाचंच भलं होत नाही, कारण आयात शुल्क वाढल्याने उत्पादनाची किंमत वाढते आणि अंतिमतः त्याचा भार ग्राहकांवरच येतो. म्हणजे आयात कर वाढल्याने ज्या अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना निवडून दिलंय त्याच जनतेवर महागाईची कुऱ्हाड पडणार आहे. निर्णय घेताना घेऊन टाकायचा, परिणाम व्हायचे ते होतील अशी डोनाल्ड ट्रम्प यांची निर्णय प्रक्रिया आहे. जागतिकीकरणाच्या युगात मागचा पुढचा विचार न करता होणारे निर्णय आणि तेही जगातील आर्थिक महासत्तेच्या प्रमुखाकडून म्हणजे नव्या युद्धाला तोंड फोडण्यासारखंच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. पुन्हा एकदा उदय तारदाळकर सरांकडे जाऊया. सर, ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याच्या या घोषणेनंतर इतर देशांनी देखील रिटॅलिएट केलेलं आहे, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा परिणाम सगळ्या जगावर होतोय. हा परिणाम किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतंय? सर्वप्रथम आपण या हे जे देश आहेत त्याच्यावर नेमका काय परिणाम आहे याची थोडी उकल काढूया. एक रिपोर्ट आला होता जानेवारी 17ला पीटरसन इन्स्टिट्यूट मार्फत. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की हे जे 10% आता जो ट्रम्पनी टॅरिफ लावला त्याचा नक्की परिणाम काय होईल. तर जवळजवळ 55 बिलियन एवढं GDPचं रिडक्शन होणार आहे अमेरिकेमध्ये आणि त्याचा लॉस जो आहे GDPचा तो साधारण 128 बिलियन हा चायनाला होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की महागाई वाढेल
तर अमेरिकेमध्ये साधारण 20 बेसिस पॉईंटनी महागाई वाढू शकते. आणि चायना काय, तर चायनामध्ये करन्सी जे आहे ते आर्टिफिशियल इथे मेंटेन करतात, त्यामुळे ती करन्सी तशीच राहते. अजून एक गोष्ट जर विचार केला की नवीन टॅरिफ रेजिमचा आपण म्हटलं तर मेक्सिको आणि कॅनडाचा, तर मेक्सिको आणि कॅनडा यांचा जो एक्सपोर्ट आहे अमेरिकेला तो साधारण 77-78% आसपास आहे. आणि अमेरिकेचा जो एक्सपोर्ट आहे ह्या दोन देशामध्ये तो 16 ते 17% आहे. ह्याचा अर्थ काय, जरी कितीही मेक्सिको आणि कॅनडाने सांगितलं की आम्ही हँडल करायला समर्थ आहोत, तरी त्याच्यामध्ये मोठी दरी आहे. ह्या सगळ्याचा एक चांगला तुम्ही जर अर्थ काढलात तर अजूनही ट्रम्प यांनी भारताचं नाव घेतलेलं नाहीये, स्पेसिफिकली अगदी काल रात्रीपर्यंत सुद्धा. त्यामुळे काही राजकीय मुत्सद्देगिरी जी काय आपण म्हणतो की बॅकडोर मध्ये शक्यता आहे होण्याची, ह्या बजेटमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर काही कस्टम ड्युटीमध्ये एक 7 ते 8 ज्या स्लॅब्स होत्या त्या कमी केलेल्या आहेत आपण, आणि तिथे फक्त अधिभार ठेवलाय. आणि त्याचा पण बहुधा ट्रम्प एकंदरीत काय करू शकतील याचा अंदाज घेऊन मला वाटतं अशी आपण एक स्टेप घेतली असावी. अमेरिकेने जो एक मोठा धसका घेतलाय तो म्हणजे IT कंपन्या ज्या आहेत अमेरिकेतल्या, तिकडे त्या नवीन जी प्रणाली आली डीपसीकची चायनाची, त्याच्यामुळे त्यांच्या IT कंपन्यांचा म्हणजे धाबस दणडले आणि त्यांचं व्हॅल्युएशन एकेका दिवसात काही कंपन्यांचं 10% खाली आलं. ह्या सगळ्या ट्रेड वॉरचा तर जसं आपण मगाशी ऐकलं ज्या चीनी तज्ञांकडून की ही जी टॅरिफ वॉर किंवा व्यापार युद्ध आहे त्याचा परिणाम काय होणार आहे, तर नक्कीच भाववाढीच होणार आहे. भाववाढ झाली तर त्याचा ग्राहकाला फटका बसणार आहे. आणि एकूणच जी जागतिक आपण म्हणतो GDP आहे ती साधारण 3 ते 3.2% वाढायचा जो मानस होता वर्ल्ड बँकेने केलेला, त्याच्यामध्ये पण घट होऊ शकते. अमेरिकेची पण अर्थव्यवस्था थोडी 20 पॉईंटनी घट होऊ शकते. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम आपण म्हणतो तर ते ज्याला म्हणतात की एक रिअलिस्टिक व्हॅल्यू समजायला अजून निदान 2 ते 2.5 महिन्याचा अवधी जायला लागेल. दोन्ही बाजूच्या देशांना काहीतरी कळेल आणि त्यानंतरच मला वाटतं आपल्याला समजेल की हा देश, ही अर्थव्यवस्था एकंदरीत कुठल्या रोखीने चालली. आणि मला वाटतं त्याच दृष्टीने आपण विचार केला तर हे आपले भारतातले गुंतवणूकदार यांनी सबुरीने राहिलं पाहिजे. कुठेही म्हणजे घाई गडबड न करता आपली गुंतवणूक ठेवली पाहिजे, कारण ह्यामध्ये आपण होरपळून गेलो नाही पाहिजे. अर्थात एक गोष्ट मात्र निश्चित आहे की रशियाला शह देण्यासाठी असा पण प्रयत्न असेल अमेरिकेचा की डॉलरच्या तुलनेमध्ये जो क्रूडचा भाव आहे तो खाली यावा. आणि तो भाव जर समजा 50च्या आसपास आला तर त्याचा भारताला मात्र नक्की फायदा होऊ शकतो. पण आता ही जडदरची गोष्ट आहे, त्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी. ओके सर, मी ही स्टोरी बघण्याच्या आधी तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला होता. तो प्रश्न असा होता की जे अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात आलेले आहेत, तुम्ही देखील त्याचा उल्लेख केला की लोकांच्या आता पैसा राहील, तर जो बचतीचा पॅटर्न होता, बचत आणि गुंतवणूक हा आता बदललेला आपल्याला पाहायला मिळू शकेल का? कारण बँकेतल्या ठेवींबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केलेली होती की त्या कमी होत जात आहेत. लोक आता कशा पद्धतीने विचार करू शकतील? यामध्ये 2 गोष्टी आपल्याला विचार केला पाहिजे. आपण म्हणतो की आपली जनरेशन जी आता नवीन आहे, तरुणाई, ही ह्या तरुणाईचा जास्तीत जास्त कल हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कडे आहे. आपण UPIच्या माध्यमातून जगामध्ये 1 नंबरवरती आहोत. आणि आपली जर महागाई अजून सुद्धा आपण बघितलं तर ही 5% पट्ट्यामध्ये आहे आणि बँक रेट आहे तो 6.5% आहे. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक अजूनही आपल्याला माहिती आहे की मुदत ठेवीमध्ये म्हणजेच टर्म डिपॉझिटमध्ये पैसे ठेवतात बँकांच्या. ही जवळजवळ 60% त्यांचा हा असाच मार्ग आहे. पण ही जी तरुणाई आहे ही जास्तीत जास्त आपल्याला माहिती आहे की ज्याला म्हणतो की आपण महागाईवरती मात करण्याची जरूर आहे. आणि महागाई जर तुमची 5%च्या आसपास असेल आणि तुमचा टॅक्स वजा जाता तर किमान तुम्हाला मला वाटतं 9% तरी लक्ष ठेवायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या हातात काहीतरी पडेल. जर तुम्ही तुमच्या 100 रुपयावरती जर तुम्हाला 7 रुपये किंवा 7.5 रुपये जर मिळणार असतील आणि त्यातून टॅक्स जाणार असेल तर ह्याचा अर्थ काय होतो की महागाईला तुम्ही बीटच करू शकत नाही. म्हणजे तुमची 100चे 99 रुपये होऊ शकतात. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं हा कल जो दिसतो हा जास्तीत जास्त आता कॅपिटल मार्केटकडे होतोय. त्याच महत्वाचं आपण जर आकडेवारी बघितली
तर आता तब्बल 18.5 करोड डिमॅट अकाउंट आपल्याकडे आली आहेत. NSEच्या आकडेवारीप्रमाणे जवळजवळ 10 करोड हे आता ऍक्टिव्ह फोलिओज आहेत NSEच्या आकडेवारीप्रमाणे. तसंच SIPच्या माध्यमातून जे फोलिओ होतात, जे ज्याला आपण म्हणतो की स्टँड अलोन फोलिओज, त्याच्यामध्ये पण वाढ होते. कारण एकेका माणसाचे 3-3, 4-4 फोलिओ असू शकतात. त्यामुळे 20 करोडची जरी फिगर सांगितली तर ती संयुक्तिक नाही आपल्याला घेण्यासाठी. तर मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतोय, मात्र याच संदर्भात आणखी एक महत्वाची बाब लक्षात येते, ती म्हणजे FII जसे बाहेर जात आहेत त्याच पद्धतीनं आपले देशांतर्गत गुंतवणूकदार हे देखील पैसे बाहेर काढताना दिसत आहेत. हाच जर ट्रेंड अशाच पद्धतीनं सुरू राहिला तर पुढच्या 3-4 महिन्यात काय परिस्थिती होईल असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही म्हणालात की FII इकडून पैसे घेऊन जात आहेत, पण तुम्ही रोजची जर आकडेवारी बघितली तर FIIच्या जोडीला आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन DII या मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतायत. DII मध्ये कोणाचे पैसे असतात? हे आपलेच पैसे आहेत, आपल्याच गुंतवणूकदारांचे आहेत, आणि तेच इकडे येत आहेत. म्हणजे ही जी कॉन्ट्रा ऍक्शन आहे, एकेकाळी आपण असं म्हणायचो की भारत हा एका स्वीट स्पॉट मध्ये आहे, तर त्याचा फायदा कोणाला व्हायला हवा? तर भारतीयांना व्हायला हवा. मला वाटतं भारतीय गुंतवणूकदार त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावरती आता ते शिकलेत की नक्की काय करायचं. आणि मार्केटमधली ही पडझड आहे, खालीवर होणं जे मार्केट आहे त्यात प्रॉफिट बुकिंग तर होतच, आणि आपल्याला माहितीये की मोठ्या प्रमाणावरती इंट्राडे ट्रेडिंग आपल्याकडे होतं, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होतं. आपले नियामक सेबीने सांगून सुद्धा कितीतरी गुंतवणूकदारांना या ऑप्शन ट्रेडिंगचा फटका बसलाय. जवळजवळ 90% लोक यामधून त्यांना तोटा होतो, कारण जे इन्स्टिट्यूशन असतात त्या अल्गो ट्रेडिंगचा वापर करतात. म्हणजे ते सायंटिफिक रित्या बाईंग सेलिंग होतं, जे इंडिव्हिज्युअल करू शकत नाही. त्यामुळे धडा हाच आहे की मार्केट खालीवर झालं तरी लोकांनी आपली गुंतवणूक शाबूत ठेवावी, SIPच्या माध्यमातून करावी, किंवा सरसकट ज्या कुठल्या स्क्रिप्टचा त्यांनी अभ्यास केलाय त्याचा अभ्यास करावा, किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. कारण ह्या सध्याच्या घडीला जी काही अनिश्चितता आहे ती नक्कीच जाईल, आणि भारत ही जी कन्झम्पशन थिअरी आहे, 140 करोड जनतेची जी कपॅसिटी आहे ही कुठलाही देश हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे 2 ते 3 महिने खालीवर झालं तरी काही घाबरायचं कारण नाही. सातत्य ठेवलं, संयम ठेवला तर यश निश्चित आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. पुढच्या 2-3 महिन्यात अशीच व्हॉलेटिलिटी राहील असा अंदाज आहे. मात्र FII बाहेर जात आहेत, मात्र देशांतर्गत जे गुंतवणूकदार आहेत ते आपल्या पद्धतीनं गुंतवणूक चालू ठेवतील असा विश्वास या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्त करतायत. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.